मीपा संस्थेमार्फत स्टार्स प्रकल्पांतर्गत मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण सुरू होत आहे। या प्रशिक्षणाअंतर्गत ज्या प्रशिक्षणार्थींनी या प्रशिक्षणासाठी पूर्वी नोंदणी केली होती अशा कोणत्याही स्प्रिंगबोर्डवरील कोर्सला नोंदणी केलेल्यांसाठी या व्हिडिओच्या सूचनेप्रमाणे लॉग इन करावे। सुरुवातीला गुगलमध्ये इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड्स टाका, त्यानंतर लॉग इन इन्फोसिस स्प्रिंगबोर्डवर जा। आता तुम्हाला होमपेज दिसेल, उजव्या बाजूला लॉग इनचं चिन्ह आहे, तिथे क्लिक करा। त्यानंतर यूजर नेम टाका, म्हणजेच तुमचा मेल ID टाका। त्यानंतर पासवर्ड जो तुमच्याकडे आहे तो टाका। त्यानंतर लॉग इन करा। आता हे तुम्हाला पेज दिसतंय, इथे प्रोफाईलचं चिन्ह दिसतंय उजव्या बाजूला कोपऱ्यात, त्याच्यावर जा। त्याच्यावर गेलात की तुम्हाला तुमचं नाव आणि आडनाव, फर्स्ट नेम लास्ट नेम दिसेल। जर त्यामध्ये काही दुरुस्ती नसेल तर तुम्हाला डायरेक्ट कोर्स सर्चला जाता येईल, परंतु इथे जर काही दुरुस्ती असेल तर तुम्ही एडिट प्रोफाईल करा। एडिट प्रोफाईलवर गेल्यावर तुम्हाला हे पेज दिसेल, तिथे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम ही दोनच माहिती भरा। बाकीची माहिती भरत बसलात तर कदाचित हँग होऊ शकतं, त्यामुळे बाकीची माहिती भरण्याची तशी गरज नाही। त्यानंतर डनकडे जा। डन केल्यानंतर आता तुमचं प्रोफाईल पण एडिट झालेलं आहे। आता तुम्ही सर्च बारमध्ये जाऊन MIPA असं टाका। हे टाकल्यानंतर तुम्हाला कोर्स दिसायला लागेल। ह्या कोर्समध्ये सर्वात पहिल्यांदा पूर्वचाचणी आहे। ही पूर्वचाचणी जोपर्यंत तुम्ही सोडवणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रशिक्षणासाठी पुढे जाता येणार नाही। पूर्वचाचणी संपवली की तुम्हाला पुढच्या फेजला जाता येईल। अशाप्रमाणे लॉग इन करून प्रशिक्षणाला आपण सुरुवात करू शकता। धन्यवाद।